सध्या तुझी जात ज्ञानरूप आहे. ईश्वर म्हणजे शुद्ध ज्ञान, तेच या काळेत नांदते आहे. काया जाळली, प्राण गेला, आत्मा कुठे जात नाही. आकाश या खोलीतून त्या खोलीत जाते काय? नाही, कारण त्याच्यातच सर्व काही आहे. गुण आणि प्राण एकत्र आल्यावरच सुखदुःखे जाणवतात. गुणापासून प्राण वेगळा झाला की सुखदुःखांचा अनुभव नाही. शरीर हे अन्नाचे बनले आहे, मग अन्न हे तुमचे रूप आहे काय? गुरु तुझ्याबरोबर राहायला हवा म्हणजे काय? तू ज्ञान आहेस हे विसरू नको, म्हणजे गुरु तुझ्याबरोबरच आहे. स्वतःला मानव समजता हे पाप आहे. तू अनादी आहेस, ईश्वर दुय्यम आहे. ईश्वराचा उगम मूळ मायेपासून झाला. मूळ माया अकारणीय आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर जग आपोआप तयार होते, ते अकारणीय आहे. तुम्हाला तुम्ही आहात हे जे कळतंय ते तुम्हाला पाहिजे आहे, हीच ती मूळ माया. काया नसता शब्द नाही, शब्द नाही तिथे हमी नाही. मी आहे वा नाही याची आधी बीज ऐकले, म्हणजे आधी आपण आहोत तसे जाणवले, तेच ते बीज. स्वरूपी राहणे हा धर्म, बाकी सगळे अधर्म. बाकी काहीही करा, पण तुम्ही असल्याच्या ज्ञानाला देहरूपी मानू नका. हे ज्ञान म्हणजेच सद्गुरू. सकाळी आलेल्या जागेची आठवण ठेवा, तेच देवाचे तुमच्या गुरुचे दर्शन आहे. हे लक्षात ठेवून रोजचे काम करत राहा. गुरुचरण म्हणजे गुरुची हालचाल किंवा आपण. पदार्थाच्या सत्वामध्ये, रसामध्ये त्याचा गुण आहे. कडूपणा, गोडपणा इत्यादी. मूळ सत्वगुणांचा तुम्हाला अनुभव म्हणजे तुम्हाला तुम्ही असल्याचे भान. काया हे अन्न आहे आणि कायेचे सत्व म्हणजे कायेचा गुण म्हणजे आपण आहोत असे वाटणे. तुमची काया तुम्ही असलेल्या ज्ञान या गुणाचे अन्न आहे. इतर स्वापदांची शरीरे हे जसे तुमचे अन्न, तसे तुमची काया हे ज्ञानगुणाचे अन्न आहे. देहाची ओळख ज्याला होणार तो देहरसाचाच गुण आहे, जाणीव. शेणात आपोआप निर्माण होणारे किडे कोणत्या ब्रह्मदेवाने निर्माण केले? ब्रह्मदेव जन्मास घालतो. प्रारब्ध वगैरे तुमच्यावर संस्कार झालेले आहेत, त्या सर्व कल्पना आहेत. आत्मा शुद्धच आहे, पण जगातले ऐकल्यामुळे तो बांधला गेला आहे. जो गुणांचा जाणता आहे तोच तुम्हाला गुणांची ओळख करून देईल. गुणाच्या गुणाबद्दल गुणाला मायेमुळे आत मोह आहे, हीच गुणमाया. कायेतील आत्म्याला जशी माया संज्ञा दिलेली आहे, तशीच ईश्वर ही संज्ञाही दिलेली आहे. आपणाला आपण आहे हे ज्याच्याने कळते ही मूळ माया. पण हा सत्वाचा गुण आहे. गुणाच्या मुख्य दोन अवस्था, जाग आणि झोप. झोपेतून जागा झाल्यावर गुणाचा सहवास होतो, हा सत्वाचा गुण आहे. मूळ मायेचा स्वभाव म्हणजे आपण आहोत असे जे कळते आहे ते आणखी आणखी टिकावे. मूळ माया स्वतःच प्रेम आहे, ती प्रेम करत नाही. हे सर्व गुण आपले म्हणजे परमात्म्याचे नव्हेत. गुणोद्भवाला माया ही संज्ञा आहे, ईश्वरी त्यालाच म्हणतात. ही माया किंवा हा गुण नव्हता असेही कोणाला कळते आहेच. त्याला परमात्मा ही संज्ञा आहे. गुणातीत आहे तो, कालातीत आहे तो, भावातीत आहे. आता बोलणाराही तोच आहे व ऐकणाराही तोच आहे. सत्वगुण जेव्हा अतिशुद्ध होतो तेव्हाच तो माफीच्या साक्षीदाराप्रमाणे स्वतःची सर्व हकीकत सांगून टाकतो. त्या माणसाला मग ज्ञाता, महात्मा म्हणतात. नामस्मरणाने प्राण शुद्ध होतो. प्राण शुद्ध झाल्यावर मन शुद्ध होते व मग सत्व शुद्ध होते. हे सत्व मग आपली सगळी हकीकत सांगते. सध्या तुम्ही जात ज्ञानरूप आहे. तू असलेले ज्ञान हाच गुरुदेव. या ज्ञानाला देह समजू नकोस, तो गुरुचा अपमान आहे. आकाश गुणमायेला दिसते. आकाश दुय्यम, त्याला गुणमाया दिसत नाही. प्राणच व्यवहार करतोय, तुम्ही नाही. सत्वाचा गुण त्यात मिसळला आहे, पण फक्त देहातच तो. कायेतून प्राण बाहेर गेला की तो विशाल बनतो. हे ऐकून मरण ही कल्पना मिथ्या आहे हे कळेल. पंचभूते, हरिहरादी सर्व या मूळ मायेतून निर्माण झाली आहेत. पंचभूत काया मूळ माया प्रसवली आहे, पण आपण काया नव्हे. ज्याच्याने कळते त्याला थोडा वेळ शांत बसून कोणताही शब्द न घेता पाहावे. नामस्मरण हे मन शांत करण्यासाठी दिलेले असते.